तर पुढे सांदन वेली वगैरे हे सगळं करून आपण आता रतनगड हा ट्रेक आज सुरुवात करणार आहे। वाव, जबरदस्त आहे मित्रांनो। आणि हे बघा, लाकूड तोडताय, एकदम शांतता, छान जंगल, फ्रेश वातावरण, रिलॅक्स। हा जो आहे खुट्या डोंगर मित्रांनो, ही बघा साखरेचा जुगाड बघू शकता तुम्ही। देवदासने केले लिंबू सरबत खुट्या डोंगराच्या पायथ्याशी तर आलोय। पाय स्लिप वगैरे होण्याची शक्यता आहे, दम मात्र लागतो। मोठा असा बलाढ्य हा आहे त्र्यंबक दरवाजाचा मार्ग। इथे थोडं गड संवर्धनवाल्याने सेफ्टी किट बसवण्यात आले, तुम्ही बघू शकता। सुपर नीट आहे पुरं बॅग, थोडी पाय मागे घ्या। ही सुंदर नैसर्गिक रचना, ही गुहा बघून मन अगदी थक्क झालं। निसर्गाच्या सानिध्यात अगदी शांत आणि पवित्र। भव्य ढगांची खेळ, थंड वारा आणि उंचावून दिसणाऱ्या दऱ्या, खरंच रतनगड म्हणजे निसर्गाचा स्वर्ग। ते काही ड्रोन शॉट्स घेतले, आकाशातून दिसणारा किल्ला, खाली खोल दऱ्या, आजूबाजूला उंच शिखर, हे सर्व इतकं मनमोहक दृश्य होतं की कॅमेराच काय, मनही थांबून बघत होतं। तर हाय मित्रांनो, आपण आज आहे अकोला तालुक्यामध्ये मित्रांनो। इथून आपल्याला जो ट्रेक करायचा आहे आज रतनगड करायचा आहे आम्हाला। तर आम्ही सकाळी 7-7:30 पर्यंत अशा पॉइंटला, एक ट्रेंडिंगला चाललेला पॉइंटला येऊन पोहोचलो मित्रांनो। रोडच्या ह्या बाजूला पण पाणी आणि इकडे पण पाणी, म्हणजे हा जो पॉइंट आहे मित्रांनो, हा आहे लव्हाळवाडी मित्रांनो। आणि सेम आपल्या पाठीमागे रेंज ट्रेक बघू शकता, ती आहे AMK, म्हणजे जे कळसुबाई वगैरे आहे ते याच पर्वत रांगेत आहे। जो हा ट्रेक करणार रतनगडाचा, तो त्र्यंबक दरवाजा मार्गे करणार आहे। म्हणजे आम्ही लव्हाळवाडी वगैरे, त्यानंतर पुढे सांदन वेली वगैरे हे सगळं करून आपण आता रतनगड हा ट्रेक आज सुरुवात करणार आहे। तर इथे आता मित्रांनो काही ड्रोन शूट वगैरे घेऊन आम्ही असं सांदन वेली मध्ये जातोय आणि आपल्या बरोबर आज ट्रेक बरोबर संधान। आपण आता लव्हाळवाडीतून पुढे आलोय आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता हा रिव्हर्स वॉटरफॉल, छोटे छोटे धबधबे अजून दिसतात आपल्याला, परंतु तिकडे जायला रस्ता नसेल बोलते। अशा पद्धतीने आम्ही आता सांदनवालीकडे चाललोय आणि समोर बघू शकता तुम्ही दरी मित्रांनो, ही बघा। थोडी धुक्याची क्षमता जास्त आहे इथे, स्पष्टता थोडी कमी, पाणी एकदम कमी त्याला आता, पण तरी रिव्हर्स जाते बघा पाणी मित्र। आणि थोडं पुढे आल्यानंतर मित्रांनो इथे सांदनवाली तुम्ही बघू शकता, काही ठिकाणी नवीन रिलिंग्स तुम्ही बघू शकता। वाव, जबरदस्त आहे मित्रांनो। हे गाईड आहे मित्रांनो इथे लोकल, इथलेच आहे तुम्ही? काय नाव आहे तुमचं? सुनील मारुती भांडे। आता बंद आहे का खालचा ट्रेक? बंद आहे का? तर मित्रांनो खालचा सांदनवालीचा ट्रेक आता बंद आहे। दिवाळी नंतर 15 दिवसांनी मित्रांनो ट्रेक चालू आहे। हे लोकल गाईड आहे आणि हे पूर्ण सांदनवालीचा लास्ट पर्यंत ट्रेक करायला 8 तास लागतात। 8 तास ट्रेक करायला लागतात तुम्हाला। काही मध्ये पाण्याची ओडी बिडी देता का तुम्ही त्याला प्रोव्हाइड करता? ओडी राहते। आणि चार्जेस किती तुमचे सांदनवालीचे? 1200 रुपये। 1200 रुपये पर पर्सन। एक लंच एक डिनर। एक लंच एक डिनर आणि विदाउट लंच विदाउट डिनर असलं तर निसं तुमची फी किती राहील? व्यवस्थित सांगा जरा, आपले सबस्क्रायबर येतील। 800 रुपये। 800 रुपयात मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकल गाईड। तुमचा मोबाईल नंबर काय? 91 30 06 32 86। मित्रांनो तसा नंबर मी तुम्हाला खाली देईलच, तर तुम्ही याची संपर्क करू शकता जर तुम्हाला सांदनवालीचा जर हा ट्रेक करायचा असेल। एकच नंबर मित्रांनो, व्ह्यू नैसर्गिक खाच म्हणू शकतो, नैसर्गिक खूप मोठी दरी म्हणू शकतो आपण। आवड ढव्य मित्रांनो, इथं आल्याशिवाय व्हिडिओ मध्ये समजत नाही मित्रांनो। एक नंबर आवड हवे अवतार आहे मित्रांनो, जबरदस्त भारी वाटलं। लव्हाळवाडी नंतर मित्रांनो हा पॉइंट एकच नंबर बघण्यासाठी मित्रांनो। तर चला आपण आता इथे ड्रोन फ्लाय करू मित्रांनो। आशिया खंडातील सर्वात मोठी 2 नंबरची व्हॅली मध्ये मित्रांनो ही आहे सांदन व्हॅली। बघा आता तुम्ही इथला ड्रोन व्ह्यू।
आणि इथून आपण अजून पुढे जातोय. ह्या पॉइंट वरून मित्रांनो आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल तिकडे दिसतो, तुम्ही बघू शकता. तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल आणि इकडे सांदन व्हॅली. आणि बघा इथून मित्रांनो रेलिंग वगैरे लावलंय आणि इथून दिसतो सांदन व्हॅलीचा परत एक वेगळा व्ह्यू. त्या बाजूचा एक छोटासा व्ह्यू लास्ट आहे मित्रांनो इकडे. पण इथून आपण रिव्हर्स वॉटरफॉल जो आहे तो बघू शकतो. आम्ही आता सांदन व्हॅली बघून आलोय. त्यांचं इथं हॉटेल आहे सिद्धेश्वर हॉटेल म्हणून. तर इथे तुम्ही स्टे वगैरे करू शकता, इथे टेंट वगैरे लावू शकता. यांच्या इथे हे गाईड पण आहे. तुम्हाला जर सांदन व्हॅली जरी करायची असेल रतनगड पण करू शकता. हा तर आपण आता रतनगडच करतो मित्रांनो. ते तिथं ह्या डोंगराचं काय नाव मित्रांनो? याला खुट्टा बोलतात, तो रतनगड आहे. तर बघा हा जो खुट्टा डोंगर आहे मित्रांनो, हा आम्हाला पार करून आम्हाला आता रतनगडावर जायचं. तिकडे थोडं लेट झालं, 2-3 पॉईंट आपण करत आलो त्यामुळे. आणि तुम्हाला जर स्टे वगैरे करायचं असेल तुम्ही अवश्य यांच्या इथे स्टे करू शकता. चला हो तर चला मित्रांनो आपण आता आपला रतनगड आपल्याला करायचं आहे. चला वातावरण जरी थोडं लेट झालं तरी इतकं काही ऊन वगैरे वाढ लागत नाही, गारवा आहे. आणि त्यात आपल्याला जंगलद्वारे ट्रेक करायचं त्यामुळे तिथेही काही प्रॉब्लेम येणार नाही इतका. आणि हे बघा लाकूड तोडताय. हा मग जंगलामध्ये राहिलो थंडी वाजते ते म्हणे लाकूड तोडून ठेवताय. ही झाकून ठेवलेली लाकडं मित्रांनो, हे काही पावसाळ्यात आता ओलले नाही वाळलेले त्यांनी झाकून ठेवले आणि ते फोडायचं काम चालू आहे. तर मित्रांनो हा ट्रेक करताना तुम्ही जो आम्ही हा निवडलाय तो ट्रेक करताना शक्यतो गाईड वगैरे असू द्या. तुम्हाला जर जास्त माहिती नसेल ट्रेक सुरू झाला आहे आमचा एका छोट्याशा नाल्यापासून. गुजरा साहब तो कल शाम को यही रूट से गए थे क्या? इधर लोकल गाइड ने कितना लिया इधर? 1000 लिया और वो तुम्हारे साथ था ऊपर स्टे करने के लिए. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे लोकल गाईड वगैरे घेऊन वरती स्टे वगैरे करू शकता जर तुम्हाला जास्त रस्त्याची वगैरे माहिती नसेल. चला मित्रांनो तर अशा पद्धतीने स्टे करू शकता तुम्ही वरती. आमचं टोटल प्लॅनिंग थोडं वेगळं आहे. आपल्याला सगळं माहीत असल्यामुळे आपण 2-3 स्पॉट करून 1 डे मध्ये मित्रांनो आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे. ह्या रतनगड केल्यानंतर सुद्धा मित्रांनो आम्हाला जो भैरवगड आहे शिरपुंजीचा भैरवगड उद्या यात्रा आहे तिथे 12 तारखेला मित्रांनो रविवारी उद्या. तर आम्हाला हा रतनगड खाली उतरल्यानंतर आपण परत तिथं पण जाणार आहे. असे सगळे पॉईंट आपण कमी वेळेत जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळेच आम्ही लेट चालू केला मित्रांनो. तर तू काय हरकत नाही, हळूहळू आपण रतनगड करू. तर इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर जंगल ट्रेक चालू झाला मित्रांनो रतनगडावरचं. थंड वातावरण, गारवा मित्रांनो, खाली ओलावा पण आहे. बहुतेक पाऊस किंवा वाहतं डोंगरावरचं पाणी इथून जात असं. आणि प्रॉपर ट्रेक आता स्टार्ट झाला. वरती व्ह्यू एकदम क्लीन आहे का? ढग वगैरे टायमिंग चुकला. आम्ही 2-3 इथे पॉईंट केले ना त्यामुळे. चला येऊ. ह्या किल्ल्यावर जाताना पहिले फर्स्ट टाइम इथे ब्रेक घेतला. भरपूर वरती आलो आणि इथे काकड्यांची मजा घेतो. घरून आलेले काकडे आम्ही. लिंबू सरबत वगैरे पण आहे ते आम्ही स्वतःच बघू पुढे. एकदम शांतता, छान जंगल, फ्रेश वातावरण, रिलॅक्स. हा जो आहे खुट्या डोंगर मित्रांनो. थोडा राहिलाय, चाललोय वरती. जंगल बेस हा जो खालचा जो पायथ्याचा आहे तो जो संपलाय. आता मी दुसऱ्या टप्प्यात लागलो असं म्हटलं तरी चालेल. खुट्या डोंगर त्याच्यानंतर पुढे रतनगड. पुढे आणखी 2 जण मित्रांनो, ते बी आमच्यासारखेच लेट झाले, ते वरती जात आहे. तर चला पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू. पाण्याचा झरा वगैरे आम्ही शोधतोय मित्रांनो. पाण्याची बॉटल आहे परंतु ते वरती लागते. झरा वगैरे असला स्वच्छ पाणी पिण्याचं, लिंबू सरबत करून प्यायचं आहे आम्हाला. बघतोय मिळतंय झरा वगैरे. आणि इथे गवत बघा किती वाढलंय. कसा ट्रेक बघू शकता तुम्ही. जे साम्रत गाव आहे विलेज बेस विलेज ह्या किल्ल्याचा जो ट्रेक स्टार्ट होतो तिथून 1 तासामध्ये जवळजवळ आम्ही 1-2 ब्रेक घेतले छोटे छोटे. तर इथपर्यंत आलोय. तर लक्षात असू द्या तुम्ही जर प्रॉपर ट्रेकर असाल, व्यवस्थित पाणी वगैरे जर तुम्ही कॅरी केलं तर तुम्ही हे 1 ते 2 तासामध्ये हा रतनगडापर्यंत जाऊ शकता. एकदम थोडा राहिलाय त्र्यंबक दरवाजा मित्रांनो. आणि इथे हे बघा देवीदासचा जुगाड बघा. इथे काय पाण्यात झालाय का गोड पाण्यात. हे बघा इथे गोड पाणी, आपण पाणी पिऊ वगैरे शकतो. इथे घरून आणलेले लिंबू मित्रांनो या बाटलीत टाकण्याचं काम चाललंय. साखर वगैरे किंवा साखरेचं जुगाड बघू शकता तुम्ही. साखर आणली, लिंबू पाणी ट्रेकला आपल्याला पाहिजेच. हे झऱ्याचं पाणी तुम्ही बघू शकता, स्वच्छ चविष्ट पाणी एकदम. साखर भाजली. इथे पूर्ण असं छोटासा बांध तयार केलाय, वरून वाहतं पाणी आहे डोंगराचं मित्रांनो. आणि खूप स्वच्छ पाणी. आणि ते बघू शकता देवीदासने केले लिंबू सरबत. आणि हा ट्रेक सोपा बी वाटतो मित्रांनो. आपण जर या खुट्या डोंगरापर्यंत जर आलो ना, आपल्या रतनगडाचा व्ह्यू जबरदस्त दिसायला लागतोय. चांगलं फ्रेश वातावरण आहे. आता आपण वरती ड्रोन वगैरे शूट घेऊच. आणि ट्रेकला जाताना भरपूर मित्रांनो इथे लोकल म्हणजे लांबून लांबून शहरातील लोक वगैरे काही कर्नाटक वगैरे आले आणि लोकल गाईड वगैरे घेऊन हा रतनगड करता. तर प्रख्यात रतनगड मला मित्रांनो वाटतंय चांगली संख्या वाटली मला ट्रेकर लोकांची हा ट्रेक करताना. तर नावाजलेला आगाजलेला रतनगड मित्रांनो. आणि काही ट्रेकर मंडळी गडकिल्ला ट्रेक करून खाली येत आहे. तर मित्रांनो लिंबू सरबत तर केलं आहे मी, परंतु तुम्ही बघू शकता खरा अवघड प्यायची ते लागला. ही नाळ कुठे डोंगराच्या पायथ्याशी तर आलोय, परंतु ही खरी नाळ आहे. ही तुम्ही बघू शकता थोडा हार्डली प्यायचे दगडाने जायचं. इथे पायरी मार्ग नाही, पायरी मार्ग डायरेक्ट वरती. तर इथे आमचा जास्त टाइम जाऊ शकतो मित्रांनो. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास इथंच जाईल आता हा पूर्ण पॅच पूर्ण करण्यासाठी. तरी बघू किती लवकरात लवकर करता येतो. तर जस्ट आम्ही आता सुरू करतोय. आणि हे ट्रेकर लोक तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी चालले बसत बसत एकदम. ते कसं असं करता यायला महत्व आहे. हो गाईड साहेब ऐका ना, हा सुळको उभा आहे. सुळक्याचं काय नाव आहे? सुळक्याचं हां काही नाव आहे का त्याला? नाव नाही माहिती. आणि ही मधली नाळ याला काय म्हणता? ह्याला
काहीतरी रस्ताच मध्ये आता हा इकडून जोर बरेचसे ट्रेकर इथून खाली उतरताय परंतु ते उतरताना बघू शकता एकदम स्लोली एकदम घाबरत ठीक आहे काय हरकत नाही प्रत्येकाची ट्रेकिंग करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर असं ते उतरत आहे थोडा हार्ड आहे इतका काय हार्ड नाही परंतु इथे माझं तुम्ही बघू शकता इथे थोडं हार्डली प्यायची सिडी मोडली या दगडी मार्गाने आपल्याला वरती जायचं मी तुम्हाला दाखवतो हे बघा सिडी मोडले मोडके स्थिती दगडी मार्ग आहे तर पाय स्लिप वगैरे होण्याची शक्यता आहे हे सिडीचा सहारा तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम इट्स ओके परंतु जे रेग्युलर ट्रेक करता ना कॉमन आहे त्यांच्यासाठी इट्स ओके दम मात्र लागतो कारण सरळ वर आहे आणि मला वाटतं एवढा एक हार्ड पॅच जर सोडला तर जवळजवळ आपण रत्नगडावरती आलोय या सिडीच्या सहाऱ्याने थोडा दम कमी लागतो इथे थोडा सपाटीचा मार्ग लागला आणि आम्ही मित्रांनो जवळजवळ त्या त्र्यंबक दरवाजाच्या पॉईंटपर्यंत आलोय मोठा असा बलाढ्य कातळ कडा लागला आता पूर्ण दगडी बाहेर आहे आणि रेलिंग वगैरे लावले आम्ही जवळजवळ जो त्र्यंबक दरवाजाचा जो पायथा आहे तिथपर्यंत आलोय हा आहे त्र्यंबक दरवाजाचा मार्ग आणि एकदम हा कातळ कडा बघू बलाढ्य असा कातळ कडा आहे त्यातून ह्या पायऱ्या कोरल्या आहे मित्रांनो आणि या पायरी मार्गातून हा त्र्यंबक दरवाजा आहे रतनगडावरती आणि ह्या डोंगराला ना मित्रांनो पाणी झिरपतंय का गाढव आहे त्या पाण्यामुळे इतकं थंड वातावरण उन्हामध्ये मित्रांनो एकदम मस्त फ्रेश तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे पाणी वाहत आहे दगडांवरून पायरीवरून रेलिंग आहे म्हणून ठीक आहे पण हे जर जास्त सटकत असतं रेलिंग नसते तर रिस्की प्यायच्या तर मित्रांनो हा आहे नाशिकचा ग्रुप ट्रेक फ्रेक सर्वांनी एकच ड्रेस कोडिंग घातले प्रत्येक ड्रेसला पाठीमागे नाव आहे त्यांचे दरवाजा बघू शकता सेफ्टी लावलंय घर संवर्धनवाल्यांनी बहुतेक हा पडायची स्थिती ती खूप सारी कडी मेहनत करून आपण येतो त्र्यंबक दरवाजापर्यंत आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता आणि आता जातो आपण आता रतनगडाच्या वरती तिथं नेटे वगैरे आपल्याला बघायला भेटतं इथे थोडं घर संवर्धनवाल्याने सेफ्टी किट बसवण्यात आले तुम्ही बघू शकता परंतु हा दरवाजा मात्र एकदम चांगल्या स्थितीत आहे सुपर इकडून त्र्यंबक दरवाजून वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे मॅगी वगैरे बनती की तुम्ही लिंबू सरबत वगैरे नाश्ता वगैरे करू शकता आपण ह्या त्र्यंबक दरवाजाकडून आल्यानंतर मित्रांनो आपण पहिले आता नेड्याकडे जातो पुढे दिसतो खुट्टा डोंगर मित्रांनो इथून येतो आपण त्र्यंबक दरवाजाने इथून असं वरती आल्यानंतर आपण जातो आता त्या नेड्यापर्यंत नैसर्गिक नेड रतनगडावर मग आपण जाऊ मंदिर वगैरे तिकडे नेड पुरं पॅक थोडी पाय मागे या नेड्यापासून आम्ही आता खाली उतरतोय आम्ही किल्ल्याच्या दक्षिण साईडला जातोय मित्रांनो आणि असंच आम्ही ट्रेक करत करत पुढे जात असताना अचानक आम्हाला एक अशी गुहा दिसली जी खरंच आश्चर्यचकित करणारी होती इतकी शांत जागा आणि एवढी सुंदर नैसर्गिक रचना ही गुहा बघून मन अगदी थक्क झालं गुहेमध्ये आत खोलवर जाता येत होतं पण खाली पाणी आणि पूर्ण अंधार असल्यामुळे सुरक्षा लक्षात ठेवून आम्ही आत गेलो नाही पण एवढी सुंदर नैसर्गिक रचना मन जिंकून गेलं गुहेकडून पुढे आलो आणि समोरच दिसल्या स्वच्छ पाण्याच्या प्राचीन टाक्या निसर्गाच्या सानिध्यात अगदी शांत आणि पवित्र ढगांचे खेळ थंड वारा आणि उंचावून दिसणाऱ्या दऱ्या निसर्गाची ही जादू मनात कायम करून ठेवावी अशी खरंच रतनगड म्हणजे निसर्गाचा स्वर्ग किल्ल्याच्या या पॉइंटवर उभं राहून आजूबाजूच्या बलाढ्य पर्वतरांगांचा नजारा बघताना एकच विचार येतो लोक म्हणतात ते खरंच रतनगड हा सह्याद्रीचा रत्न आहे येथे काही ड्रोन शॉट्स घेतले आकाशातून दिसणारा किल्ला खाली खोल दऱ्या आजूबाजूला उंच शिखर हे सर्व इतकं मनमोहक दृश्य होतं की कॅमेराच काय मनही थांबून बघत होतं
सारे ट्रेकर्स, नेचर लव्हर्स इथे आले होते. प्रत्येकाचा चेहरा आनंदाने चमकत होता. हा सर्व व्ह्यू बघितल्यानंतर आता आपण बघू शकता गणेश दरवाजापर्यंत आले आणि गणेश दरवाजाला आज गर्दी जास्त आहे मित्रांनो. ह्या रूटने सर्वात जास्त पब्लिक आले. हा दरवाजा तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला गर्दी दाखवतो. गणेश दरवाजी गर्दी बघू शकता तुम्ही. समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपण अशा पद्धतीने इकडे आल्यानंतर इथे आपल्याला रत्नादेवीचं मंदिर लागते आणि गणपतीचं मंदिर पण आहे. सगळंच कॅप्चर केलं, अनुभव घेतला आणि मग वेळ झाली खाली उतरण्याची. आणि त्र्यंबक दरवाजाकडे जाताना दिसली रंगबेरंगी फुलांची बहरलेली दुनिया. जणू निसर्गाने किल्ल्यावर स्वागताचा हारच चढवलाय. पावलोपावली फुलांचा पहार, वाऱ्यात हलणारे फुलपाखरं आणि त्या शांत वातावरणात क्षणभर वाटलं स्वर्ग येथेच आहे. इतकं सुंदर दृश्य की थांबून पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटत होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा रतनगड आता एक पूर्ण एक्सप्लोर केलाय. आपण त्या साम्राट विलेलाच जातोय आणि तिथून आता आपण जातोय शिरपुंजीच्या भैरवगडाला. शिरपुंजीच्या भैरवगडाला मित्रांनो तिथे उद्या यात्रा आहे आणि भैरवगडाला मुक्कामी जातोय मित्रांनो. उद्या सकाळी आपण एकदम मॉर्निंगचं ट्रेक करून मी तुम्हाला भैरवगडचा जो व्ह्यू आहे तो दाखवतो. जो 4:30 वाजले मित्रांनो आम्हाला इथे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा रतनगड वगैरे ड्रोन शूट वगैरे, तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू परत अशा जबरदस्त किल्ल्यावरती. पण अशा कंटिन्यू व्हिडिओ बनवत असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो, धन्यवाद.